बीडमधील गावात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली असून विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवल्याची मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना बीडमधील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की बीडमधील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एका गावात एक विवाहित तरुणी ही रात्रीच्या वेळी आपल्या पती समवेत झोपेत असताना आरोपीने पीडित तरुणीला घरात घुसून तिचं तोंड दाबून घरातून उचलून आणलं, तिला गावाच्या बाहेरने तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर पीडित तरुणी ही बेशुद्ध झाली आणि आरोपीने बेशुद्ध अवस्थेत तिला गावातील चावडीत खांबाला बांधून ठेवलं। सकाळी हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला, पण पीडित तरुणीच्या सुटकेसाठी कुणीही मदत केली नाही। पीडित तरुणीचे नातेवाईक आल्यानंतर तिची सुटका झाली। सदर ही किळसवाणी घटना 10 मार्च रोजी घडली, पण भीतीपोटी पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली नव्हती। अखेर पीडित तरुणी आणि कुटुंबियांनी पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठलं आणि अत्याचार संबंधी फिर्याद दिली। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। विशेष म्हणजे सोशल मीडियावर देखील पीडित तरुणीचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी वैभव गीताराम पटेकर यास अटक करण्यात आली असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पोलीस तपासादरम्यान विवाहित पीडित तरुणी ही अल्पवयीन असून ती 17 वर्षाची आहे। तिचा बालविवाह झाल्याचं निष्पन्न झालं असून त्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। पण अशा घटनांमुळे बीडचा बिहार होतोय का असा प्रश्न नागरिकांना पडलाय। पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे हे करत आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगताप। काल रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिला गावातील वैभव पट्टेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेले आहे। सर, एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो, त्याच्यामागची नेमकी सत्यता काय? त्या व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्याबाबत ते पोलीस तपास करत आहे, अधिक तपास चालू आहे। नेमकं काय प्रकार आहे, काही कळालं का? पार्श्वभूमी थोडक्यात काय? नाही, अजून तर तपासावरती तो भाग आहे, अधिक कळाल्यास त्यानंतर कळतो।